देवाले ऋषी कारण केल सयानसेन आत्र्यांचे भक्ते अवतरलासे श्री गुरुमूर्ते जीवभूत हरण्याचा हेत बाळबापुरी शरणागत आत्र्यांचे भक्ते अवतरलासे श्री गुरुमूर्ते ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निवृत्तं सर्वाणि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा जय चैतन्य स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण जय जीवन श्री गुरु चरण सत्पुरुष नमस्कार आता मदरदय सद्गुरु जेने तारिला संसार पुरु तेने विशेष अध्यात्म विवेकावरे गुरुताई परम गुरु दत्तात्रेय जगद्गुरु तैचा कृपेचा करो हृदय माझ्या प्रगटला जय जय गुरु महाराज आयोजित अशा अखंड दत्तनाम सप्ताहातील तृतीय दिवस चतुर्थ दिवस या चतुर्थ दिवसाची सेवा प्रारंभ करण्यापूर्वी अखंड मंडलाकारं सर्वव्याप्तं चराचरं येन तस्मै श्री गुरुभ्यो नमः
अखिल विश्वामध्ये अनंत ब्रह्मांडामध्ये ज्याची व्यापकता परिपूर्ण भरलेली आहे त्या वाचून एक अणु रेणू या मध्ये परिपूर्ण असणाऱ्या भरून उरल्या परमात्म्याच्या चरणात नतमस्तक होऊन हृदयांतरी असलेल्या सद्गुरुराजांच्या कृपेची असणारी छाया आता हृदया फुले चौफाळून या भले वरी ठेवू पावले श्री गुरूंचे अशा सद्गुरूला प्रणाम करून शिरसाष्टांग दंडवत घालून सर्व संतांच्या ठिकाणी साधू संतांच्या ठिकाणी विनम्र प्रार्थना करून आलेल्या किंवा सतत 7 दिवस असणार ही कथा श्रवण करणारे किंवा श्रवणासाठी आतुर असलेल्या श्रोतेजनांना असणार नमस्कार नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ करू. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वांनी सुंदर असं भगवंताचं चिंतन करायचंय, नामघोष करायचंय आणि नामघोष झाल्याच्या नंतर कथेला प्रारंभ करू. देवा कथेला प्रारंभ करण्यापूर्वी सज्जन प्रमाणतः साधण्यासाठी तुम्हाला अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. प्रमाणतः येरगवळ्याची एक स्थिती नाही आहे. जीवनामध्ये प्रमाण साधण्यासाठी
आपल्या काही अनंत जन्माचं पुण्य सुद्धा पदरी असावं लागतं. विशेषतः मनुष्य देह प्राप्तच झालाय म्हणजे परमार्थ घडतोच असं नाही. त्यासाठी पूर्वजन्मी सुकृती फळ केली त्याची फळाशी आली. परमानंद आज भेटी झाली संतांची. जगतामध्ये तुमचा मनुष्य देह रूपाने जरी जन्म झाला असला तरी मनुष्य देह एवढा दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, तो देवादिकांनाही दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा. स्वर्गाधिक लोक इथं येऊन जन्म घेण्याची इच्छा करतात, परंतु त्यांना सुद्धा हा नरदेह भेटू शकत नाही. नरदेह मिळाला सुयोगानं, अनंत जन्माच्या पुण्यानं नरदेह मिळाला, पण विषयाची विरक्ती होणं फार कठीण आहे. विषयाचा पळीपाडू गोड प्रमाद लागे, कडू कडू तो गोड वाटे दिवासी. विषय एवढा कठीण आहे, एवढा प्रबळ आहे, ते महान ऋषीश्वरांना सुद्धा, अनेक देवादिक लोकांना सुद्धा, तुमच्या आमच्या सामान्य लोकांची अवस्था होईल. ज्याच्याकडे सूर्याला थांबण्याची शक्ती आहे, वायूला थांबण्याची शक्ती आहे, पृथ्वीला थांबण्याची शक्ती आहे, असा तो पाराशर ऋषी, विश्वामित्र ऋषी, ज्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, याहीपेक्षा समोर पुढे जाऊन ज्यांनी या सृष्टीची निर्मितीच केली, त्याही लोकांना विषय आवड आहे. प्रमाण देऊन सांगतात, मम कामाचे निघाय ब्रह्मा करणे भोग पाये, पाराशरे केले काय भोगिले दिवा गंगा. एवढ्या मोठ्या लोकांना या कामानं, मायेनं अगदी दुर्दशा करून टाकली आहे. नारद सुद्धा असणारी अनेक गोष्टी विषयाच्या कठीण आहे. हा जो विषय विरक्त योगी असणारा हा दुर्लभ आहे, त्याहीपेक्षा संतांची भेट खूप दुर्मिळ आहे. त्याप्रमाणे भगवंताची भेट त्याहून दुर्लभ आहे. या भगवंताच्या भक्तीसाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्यांच्या भक्तिस्तव असणार भगवान परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या तपश्चर्येच्या बळावर भगवान परमात्मा प्राप्त झाले. अशा अनेक लोकांची कीर्तीचे पोवाडेही शास्त्रामध्ये वर्णन केले आहेत. आणि त्याचप्रमाणे त्या कीर्तीचे पोवाडे म्हणजे आजची कथा होती. आज आपण जी मनुष्य देह ज्यांना मिळाला, ज्यांना कळाला आणि जो फळाला, ज्यांना मिळाला, ज्यांना कळाला आणि फळाला, ज्यांना फळाला, त्यांची कीर्तीचे पोवाडे शास्त्रामध्ये आजपर्यंत वर्णन आहेत. त्याच आपण गत अध्यायामध्ये, कालच्या प्रसंगामध्ये आत्रे अनुसया मातेचं जे चरित्र वर्णन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, त्याच मातेच्या बहिणीचं वर्णन म्हणजे आपण काल बोलता अनुसयेच्या 9 बहिणींचं वर्णन थोडक्यात सांगितलं. परंतु त्या 9ही बहिणीचं नाव आणि त्यांना मिळालेले पती त्यांचं आपण थोडस उल्लेखनीय शास्त्रामध्ये केले आहे. अनुसयेच्या
बहिणींचे 9 बहिणींचे नाव. पहिल्या बहिणीचं नाव आहे कला, दुसरी अनुसया, तिसरी श्रद्धा, तिसरी आविर्भू, चौथी आविर्भू, पाचवी गती, 6वी क्रिया, 7वी ख्याती, 8वी अरुंधती आणि 9वी साध्वी. या 9 बहिणी असणाऱ्या ज्या कर्दम ऋषीच्या पुढे जन्माला आल्या, ज्या तपश्चर्यांच्या पुढे जन्माला आल्या, त्या 9 बहिणी असणाऱ्या त्यांच्या लग्नाचा योग कपिल मुनीने तपश्चर्याच्या बळावर घडून आणला. कपिल मुनी तपश्चर्या करून विष्णू परमात्म्यांना आणि ब्रह्मदेवांना आपल्या तपाच्या सामर्थ्यावर बोलून आणले असताना त्यांच्या सोबत 9 ऋषी असणारे सोबत आले होते. आणि कपिल मुनी सांगितलं, भगवंता, माझा तर उद्धार हवाच, पण माझ्या ज्या बहिणी आहेत यांच्या विवाहाची सुद्धा व्यवस्था व्हावी. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, तुमची इच्छा जे काही असेल ते होऊन जाईल. आमच्या सोबत जे काही 9 आमचे मानसपुत्र आहेत त्या मानसपुत्रासोबत तुमचा विवाह लावून देऊ. म्हणून त्या 9 मुलांचा विवाहाला सुरुवात झाली. ब्रह्मदेवांची इच्छा तीच होती, विष्णूची इच्छा तीच होती आणि त्या 9 बहिणी असणाऱ्या 9 ऋषींना देण्यात आल्या. त्यामध्ये कला ही मरींची ऋषीला देण्यात आली, त्यानंतर अनुसया ही आत ऋषीला देण्यात आली, श्रद्धा ही अंगिरा ऋषीला देण्यात आली, हवीरभू ही पुलस्त्य नावाच्या ऋषीला देण्यात आली आणि 5वी गती नावाची मुलगी पुलह ऋषीला देण्यात आली. क्रिया नावाची ऋषी जी काही असणारी कन्या आहे ती ऋतू नावाच्या ऋषीला देण्यात आली. ख्यातीला असणार विभू नावाच्या असणार त्या ठिकाणी ऋषीला देण्यात आले आहे आणि अरुंधती वशिष्ठ ऋषीला देण्यात आली आहे. साध्वी मात्र ही लग्नासाठी थांबलीच. ती साध्वी थांबली का? तिला विवाह योग्य नव्हता, तिला करण्याची इच्छा नव्हतीच. म्हणून ती बरेच दिवस आपलं तप, अनुष्ठान, ब्रह्मचर्य, व्रत धारण करणे, साधकता, तपश्चर्या सर्वस्व असणार तिची चालू होतीच. पण प्रकार असा झाला, दैवामध्ये जे आहे ते चुकत नाही. जे जे लिहिले संचिते ते न चुके कल्पांते. जे आपल्या संचितामध्ये लिहिलंय ते संचितातलं कधी चुकू शकत नाही. त्यापेक्षा तुम्हाला थोडंसं उदाहरण देतोच. आपल्याकडे ओंकेश्वर आहे. ओंकेश्वरला शर्वण नावाचे ऋषी, त्यांच्या ऋषी तपश्चर्यवंत, सामर्थ्यवंत, कीर्तिवंत,
तपश्चर्य बनते, पण भोग सर्व अंगानं महारोग जडला होता. हे दुर्गंधी आणि एवढ्या दुर्गंधयुक्त शरीराची सेवा काही शिष्यमंडळी करत. गुरु केव्हा कोणाची कशी परीक्षा घेतात हे कोणासही कळू शकत नाही. आणि सर्व शिष्य समुदाय त्यांची सेवा करायचा, कारण ते भोगाना भोग असले तरी सामर्थ्यवंत होते. परंतु अशी सेवा चालत असताना राम लक्ष्मण सीता हे दोघेही दंड करण्यामध्ये आले होते आणि दंड करण्याचा भाग जरा लागलाच होता. राम प्रभूची इच्छा झाली की आपण शर्वम ऋषीला भेटायला जाऊ. आणि वार्ता कळाली कोणाला, कारण ऋषी सामर्थ्यवंत होते, असे सामान्य नव्हते. त्यांना अंतर्ज्ञानानं कळलं की आज महाविष्णूचा जो अवतार आहे तो आज आपल्याला भेटायला येत आहे. आदिमाया शक्ती सीता माताही असणारी भेटायला येत आहे. लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं, महाराज आपलं जे हे चमडा वरचा आहे ना, चमडा हे काढून ठेवला. एका जवळ असलेल्या चवळ्याखाली म्हणा की एखाद्या पोत्याखाली म्हणा झाकून ठेवला. आणि दिव्य असणार चर्म ज्या तेजाकडे बघून देवाधिक लज्जायमान व्हावेत अशा प्रकारचं तेजोमय स्वरूप धारण केलं. आणि राम प्रभू येण्याची सर्व तयारी चालू झाली. शिष्यमंडळी सगळं काही रांगोळी टाकल्यात, पाटं टाकल्यात, सगळं काही असणारं पूजेचं साहित्य केलेलं आहे. आणि रामप्रभू असणारे आले आहे, त्यांची पाद्य पूजा झालेली आहे. शर्वम ऋषीचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. काही ज्ञानाचे चर्चा असणाऱ्या झालेल्या आहेत. लक्ष्मण तन्मन धनाने श्रवण करू लागले आहेत. अगदी कसं आहे, संताचा सुयोग खूप खूप अवर्णनीय असतो. मी एकदा महाराजांसोबत बद्री केदारला जात असताना महाराजांचा एक योग होता, म्हणजे एक नित्य नियम होता. वर्ष 11 महिने फिरायचा आणि 1 महिन्यात तीर्थयात्रा करायची. 1 महिना आम्हा सोबत घेऊन तीर्थयात्रा करायचं. असा बद्री केदारनाथचा अवघड कठीण रस्ता लागला. रात्रीचे 11 अंदाजे 11 वाजले होते. आणि थोडस महाराजांना म्हणलं, महाराज थोडस लगीला वगैरे उतरायचे. ड्रायव्हरला सांगितलं गाडी उभा करा. गाडी उभा करता केल्यानंतर मी थोडासा बसणार, तेवढ्यात एक आवाज आला, बच्चा थोडा बाजू से हट जा, यहां हमारी गुफा है. थोड्या अंधार रात्रीमध्ये एक छोटीशी गुंफा, मधामध्ये बोगदा एक 50 फुटाचा. एक साधू आपल्या सगळं काय असणाऱ्या जटा लांब सोडलेल्या आहेत. एक छोटस असणार तखत आहे, त्या तख्तावर बसले आहेत आणि जवळच गुटगुटी लावली आहे, एक हात उभावेची. लक्ष असू द्या. आणि ते गुटगुटी ओढत आहेत. मला ते तेज एकदम नेत्रामध्ये बिंबलं आणि मी महाराजाकडे गेलो. महाराज इथे एक मोठी साधू आहेत, आपण त्यांचं दर्शन घेऊ. महाराज उतरले आणि दोघे जणही मधात गेलो. आणि मधात जाऊन महाराजांचे काही जी त्यांची चर्चा होती, जे काही त्यांचं भाष्य होतं, एवढं महान होतं, एवढं शब्द रचना चालत असताना मी छोट्याशा वयाचा महाराजांना म्हणलो, महाराज इथं तर काही दिसत नाही आणि तुम्ही काय खाता? त्याला म्हणालो, इथं तुमच्या आश्रमात इथं काही दिसत नाही, गुंफेमध्ये एवढ्या अवघड ठिकाणी राहता, तुम्ही काय खाता? बाबाजी हसले, संत हसले, बच्चा आपको खाना खाना है? हाँ. म्हणल्या थोडे अंग बंद करले, जरा अंग बंद करले. म्हणजे मी डोळे झापलो आणि डोळे झापल्याबरोबर एक सरस पकवानाचं ताट समोर आलं. 2 ताट आले. महाराज जेवले, आम्ही जेवलो. तर जेवण झाल्यावर गुणानं बसावं. बाबाजी आपली उम्र कितनी आहे, म्हणजे तुमचं वय किती आहे? बच्चा मेरा तो होगा 1000-1200 का होगा. मग तेको तुझे ज्यादा उम्र के साधु मिलना है तो अंदर जा बोले. मी थोडस मधात गेलोच. महाराज एवढे साधू तपश्चर्यवंत तिथे
एवढे भयानक एक साधूने असणार. मी अलीकडेच विचारलं, बाबाजी आपली उम्र कितनी है? ते साधू हसले, डोक्यावर हात फिरवला, पाठून हात फिरवला. तो 1000-1200 के तो साधू है, हमारा 1500 चालू है. आओ तुम्हें कितने साधु की उम्र होने? अंदर बहुत बैठे वाले अंदर जा. मात्र माझी हिंमत झाली नाही मदत जाण्याची. मागे परतलो. मला एक म्हणायचंय, एवढे साधू सामर्थ्यवंत है संत दुनिया में, जगत अब दुनिया रही खड़ी, उनके प्रताप में आज तक नहीं नीचे पड़ी. जगत में कितना पाप हुआ अंदाज के बाहर चला, पर जब संत जी का पुण्य है अभी तक जग नहीं नीचे डरा. बोलो दत्तात्रेय भगवान की जय. विश्वामध्ये अजूनही तपश्चर्यवंत संत या जगतात आहेत म्हणून ही पृथ्वी तरते आहे. चला, आपला विषय होता शर्मंग ऋषीचा. की शर्मंग ऋषी असणारे रामप्रभूची आणि ती जी चर्चा ज्ञान सत्र चालू झालं. काही वेळानंतर त्यांची सगळी काही जेवणाची व्यवस्था झाली, सगळं काही पूजन झालं आणि रामप्रभू निघत असताना लक्ष्मण थोडं शंका वाटली. आमचे रामप्रभू कुठे गेले तर ऋषी मुनींना काही ना काहीतरी देतात, पण इथं मात्र काही देऊ शकले नाही. आणि त्याही ऋषीनं काही मागितलं नाही. हे राजाचं काम आहे. साधू संतांना दान करणं हे राजाचं एक कर्तव्य आहे. आणि लक्ष्मण म्हणाले, प्रभू तुम्ही जिथं जिथं काही साधूच्या दर्शनाला जाता तिथं काही ना काही देता, पण त्या ऋषीने तुम्हाला काहीच मागितलं नाही. लक्ष्मण रामप्रभू म्हणाले, त्यांनी काही मागितलं नसल्यामुळे मी काही दिलो नाही, तर तुम्ही विचारा काय पाहिजे असेल तर त्यांना देऊन या. काही अंतरावरून लक्ष्मण अजून परत आले आणि योग असा झाला की ज्या ठिकाणी दैदिप्य महान ऋषी सिंहासनावर बसले होते तिथे एक महारथी त्या सिंहासनावर बसलाय. पाहिलं इकडे तिकडं, ते ऋषी कुठे गेले, ते ऋषी कुठे गेले. सेवक लोकांना विचारू लागले, आम्ही जे पूर्वी आलो होतो ना ते महाराज कुठे गेले, आश्रमातले ते महाराज कुठे गेले. सेवकाने सांगितलं, जे पहिलं बघितले तेच हो. तर लक्ष्मणाने सांगितलं, तुमची अशी अवस्था. त्याने सांगितलं, लक्ष्मणा माझ्या या अगदी दुर्गंधयुक्त शरीराची रामप्रभूला किळस येऊ नये म्हणून मी हा जो देह आहे, माझा जो चमडा आहे तो बाजूला काढून ठेवलाय आणि दिव्य चमडा म्हणजे अंगावर धारण केलाय. त्याने सांगितलं का? म्हणले मागे जन्माचं जे कर्म आहे ते मी भोगत आहे आणि हे कर्म भोगल्याशिवाय मला या जीवनाची मुक्तता मिळू शकत नाही. लक्ष्मणा यासाठी मला हे भोगावंच लागतं. मग मी काय करू शकतो? मी तुमच्यासाठी सेवा काय करू शकतो? लक्ष्मणाला सांगितलं, या थंड पाण्यानं माझ्या चमड्याला त्रास होतोय, त्यासाठी माझ्या स्नानासाठी गरम पाण्याची व्यवस्था करा. म्हणल्यानंतर लक्ष्मणाने तिथं बाण मारला आणि तिथं गरम पाण्याचा झरा निर्माण केला. आजही तिथं असणारा गरम पाण्याचा झरा आपल्याला पाहायला भेटतोय. चला, माणसाच्या जीवनातलं किंवा कोणाच्याही जीवनातलं कर्म सुटत नाही. त्याचप्रमाणे साध्वी ही भगवंताची आराधना करत होती, अखंड ब्रह्मचारी जीवन जगत होती. पण योग असा, अनुसयेच्या आश्रमापासून सयेचं आश्रम काही लांब अंतर. आपण माहूरला जातात ना, माहूरला गेल्यानंतर सयेचा माळ म्हणून आहे किंवा पर्वत आहे. त्या योगायोगानं तपश्चर्या चालू असताना त्या सर्व पर्वताला काय लागली आहे? अग्नी लागल्या. अग्नीला वरवारा लागलाय.
जंगलाला आग लागली आणि तिथं पाणी किंवा काहीच विजवायसारखं साधन नव्हतं. सगळ्या काही ऋषींचे झोपड्या जळाल्या आणि त्यामध्ये सईची झोपडी जळाली. सगळ्याच्या झोपड्या जळाल्या, मात्र अनुसयेच्या आश्रमाच्या किंवा त्या झोपडीला अजिबातच काही झालं नाही. चौकून असणारा त्या ठिकाणी अग्नी येऊन तिथं शांत झाला. सईला मात्र हे सगळं दृश्य बघून थोडस मनात खिन्नता वाटली आणि अनुसया मातेच्या जवळ गेली. बाई, अक्का, मोठी अक्का होती ना, सगळ्या असणाऱ्या आश्रमाच्या असणारा अग्नी लागला आहे आणि तुझ्या आश्रमाला काय पण अग्नी लागला नाही बरं? माता अनुसया सांगते, बाई, हे माझ्या पतिव्रता धर्माचं सामर्थ्य आहे आणि त्यामुळं माझ्या आश्रमाला अग्निस्पर्श करू शकत नाही. वायू, जल, पृथ्वी या पंचतत्वावर अधिकार प्राप्त असल्यामुळे किंवा भगवंताचे अगदी ओतप्रोत कृपा असल्यामुळं माझ्या झोपडीला काही होऊ शकलं नाही. भगवंताची कृपा आहे. साधी म्हणते, जे काही माझं जीवन मी एवढं तपश्चर्या करून मी ब्रह्मनिष्ठ राहून माझ्याकडे एवढं सामर्थ्य आलं नाही, ते तुझ्या जे ग्रस्ताश्रमामध्ये मिळालेलं आहे त्याअर्थी मला ग्रस्ताश्रम स्वीकारावंच अशी माझी कल्पना आहे. तेव्हा ब्रह्मदेवाला सुद्धा आनंद वाटला की एक पोरग लग्नाचं राहिलं होतं, बरं झालं वाटलं. आता ही चांगलं आहे. मुलगा मिळाला तर मुलगी मिळत नाही, मुलगी मिळाला तर मुलगा मिळत नाही. ब्रह्मदेव जरा चिंतितच होते म्हणा. एक जे शेवटचा असणारा जो मुलगा होता, तो शेवटचा असणारा अथर्व असणारा, तो विवाहित राहिला होता, अविवाहित राहिला होता आणि ती त्याला द्यायची होती, म्हणजे तिच्याशी विवाह करायचा होता. योग आला आणि अनुसया मातेला ती साध्वी गुरुत आहे, मला ग्रस्ताश्रमामध्ये असणारं पदार्पण करायचंय, त्यासाठी मला असणार थोडस, तू मोठी बहीण असल्यामुळे, कारण आता पिता तर कर्दम ऋषी आणि देवहूती वानप्रस्थ स्वीकारून ते वनामध्ये गेले होते. कपिल मुनीच्या हाती सर्व कारभार देऊन ते सर्वस्व असणार आपल्या पुढील जीवनाला सुरुवात केले होते किंवा भगवंताच्या सर्व चिंतनामध्ये लागले होते. आता ही मोठी बहीण असल्यामुळं, बाई, माझ्या सगळ्या ग्रस्त आश्रमाची असणारी जोड तुझ्याच हातानं होईल आणि तुलाच करावी लागेल. म्हणल्यानंतर अनुसया माता म्हणते, एक काम करा, उद्या सकाळी पहाटे स्नान करा, पूजेचं साहित्य घ्या आणि साहित्य घेऊन भगवान दत्तप्रभूच्या दर्शनाला जा आणि दर्शनाला जात असताना पहिल्या प्रथम जो पुरुष असणारा तुम्हाला भेटेल त्याशी तुम्ही विवाह करा. त्याच्या गळ्यात आपली जी असणारी विवाह माळ असणार त्या ठिकाणी घाला. म्हणल्यानंतर साध्वी असणारी पहाटे उठलेली आहे, स्नान संध्या केली आहे, पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि त्या पूजेचं साहित्य घेऊन एक सुंदर असा हार बनवलेला आहे. हातामध्ये एका पूजेचं साहित्य आहे, एका हातामध्ये फुलाचा हार घेतलेला आहे आणि ती मंद मंद पावलाने भगवंताच्या मंदिराकडे जाऊ लागली आहे. पण दैवगती कोणाला चुकत नाही. तेवढ्या पहाटे त्या मंदिराच्या दर्शनासाठी कोणी आलं नव्हतं. आता तुम्हाला माहित आहे, कोणी देवापाशी, कोणी सानिध्य भगवंताच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जास्त कोण राहतं? सदैव वास कोणाचा असतो? तुम्ही गंगापूरला कधी गेलात, पंढरपूरला गेलात, अनेक अनेक ठिकाणी बघितलं असेल. देवापाशी नेमकं कोण राहतात? आंधळे, लंगडे, खुळे, कोणाचे पाय गेलेले, कोणाचे हात गेलेले, कोणी आंधळे असलेले, असे. त्या भगवंताच्या मंदिरामध्ये एक असा महारोगी जागोजागी कमट्या बांधलेल्या आहेत. त्या कमट्यातून पूर्ण रक्तस्त्राव, कुस्त्राव होत आहे. अशा महारोगी असणारा गौलभ्य
त्या ठिकाणी काय करत होता, मंदिराच्या सानिध्यात मंदिराच्या जवळ प्रदक्षिणा घालत होता. आलाय का इथं कुठं, केलाय काय तयार, आला असलं तर इकडे घेऊन या त्या वल्लभ्याला. देवा दत्ता दत्ता